कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसं चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, नवोदय गणित हे आजपासून आपण चालू करत आहोत. तर नवोदय मधील जे गणिताचा भाग आहे त्यातील स्वाध्याय क्रमांक 1.1 नवनीत पुस्तकीमधील हा 1.1 स्वाध्याय आपण चालू करत आहोत. तर चला चालू करूया. पहिला प्रश्न बघा. ही संख्या दिली आहे आपल्याला आणि ही संख्या पुढीलपैकी कोणती? विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज 7,53,357 अशी ती संख्या दिलेली आहे आणि ती आपल्याला संख्या कोणती ती ओळखायची. मग इथं काय केलंय बघा, आपण मराठी इंग्लिश असे दोन्हीमध्ये करूया, म्हणजे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आणि मराठी मिडियमचे विद्यार्थी दोघांनाही शिकता येईल. तर बघा इथं काय केलंय, 753 357. आता हे कसं लिहित असतो आपण बघूया. 753,357. आता ह्याला आपण एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लाख म्हणजे युनिट, टेन्थ, हंड्रेड. त्याच्यानंतर काय म्हणतो आपण, 1000, 10,000 आणि लॅख. हे आपले नंबर, हे आपण त्यांची स्थानिक किंमत. ठीक आहे. मग आता लिहायचं कसं? पहिला पर्याय बघा, 753. 753 बरं, 753 आणि 357. 357 असं लिहित नसतो आपण. हे 753च्या पुढे काय, 753 किती, तर त्याच्यामुळे हा ऑप्शन गेला. आता पुढचं बघा, 753,000. 753,000 357. 357 असं लिहित नाही आपण, 357 पाहिजे होतं हे. ठीक आहे, म्हणून हा पण ऑप्शन गेला. पुढचा बघा, 753,000. 753,000 हजार म्हणल्यावर पुढे 3 घरं आली. 357. 357 ऑप्शन सी करेक्ट आहे. इथं पण बघा, 753,000. 753,357. 357 म्हणजे ऑप्शन काय येतं, सी आपल्या प्रश्नाचे उत्तर येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बघा, 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? व्हॉट इज द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर फॉर्म बाय युझिंग डिजिट्स 1, 4, 6, 8 and 9 एक्झॅक्टली वन्स. तर काय करायचं आपल्याला, कोणती संख्या बनवायची 5 अंकी मोठ्यात मोठी? तर सगळ्यात मोठा अंक कोणता आहे? 9. त्यानंतर कोणता आहे? 8. त्यानंतर 6, 4, 1. बघा कुठे आहे, तर ते आहे ऑप्शन बी. ठीक आहे, ऑप्शन बी आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती? इंग्लिश मध्ये बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर, स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर अँड द ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर. ओके, आता 6 अंकी किमान म्हणजे काय असते? लहानात लहान. लहानात लहान 6 अंकी संख्या ही झाली 1,00,000. आणि कमाल 4 अंकी संख्या, कमाल 4 अंकी संख्या कोणती झाली बघा, 9999 ही झाली. यांच्यातील फरक, डिफरन्स म्हणजे यांची वजाबाकी, यांची वजाबाकी किती येईल? ठीक आहे, यांमधील फरक किती बघा. नऊ आणि इथंही 9 येईल. बघा इथं आलं 1,0,0,0,9. 90,001. 90,001 ऑप्शन सी आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 4. दशमस्थानी, दशमस्थानी म्हणजे दशक स्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? व्हॉट इज द स्मॉलेस्ट नंबर? स्मॉलेस्ट नंबर विचारला आहे. बाय युझिंग डिफरंट डिजिट विथ 9 ॲट 10th प्लेस. 9 10th प्लेसला आहे आणि आपल्याला कशी नंबर पाहिजे? स्मॉलेस्ट नंबर पाहिजे. मग ह्या 4 ऑप्शन मध्ये स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे? तर तो आहे ऑप्शन ए. ऑप्शन ए हा स्मॉलेस्ट नंबर आहे. तुम्ही बाकीचे नंबर शोधत बसण्यापेक्षा ह्या 4 मध्येच कोणता स्मॉलेस्ट आहे तो बघा, ते आपलं उत्तर येईल. क्वेश्चन नंबर 5 बघा, 5,555 5,555 कशी लिहिली जाते? 5,555. तर ती ऑप्शन 4 या पद्धतीने लिहिली जाते. पुढील प्रश्न बघूया आपण.
कमाल ते किमान अशा क्रमांमध्ये संख्यांचा कोणता गट आहे? कमाल ते किमान म्हणजे आता बघा, विच सेट नंबर इज अरेंज डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट. सगळ्यात पहिल्यांदा नंबर कोणता पाहिजे? सगळ्यात मोठा, आणि त्यानंतर लहान 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 नंबर पाहिजेत. मग बघा पहिला पर्याय बघा, की किती? 81,427 नंतर 16,000 आले. ठीक आहे, स्मॉल आहे. पण इथं कसं आहे, हा नंबर ग्रेट झाला, हा मोठा नंबर झाला, हे रॉंग येईल. पुढे बघा, 16,000 पेक्षा ही संख्या कशी आहे? मोठी आहे, त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे. 81,000 पेक्षा 82,000 ही संख्या मोठी आहे, हे चुकीचं आहे. मग बघा, 82,000 पेक्षा 81,000 लहान आहे, 81,000 पेक्षा 63,000 लहान आहे, 63,000 पेक्षा 13,000 लहान आहे. तर ऑप्शन काय येईल? ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 7. 1 0 3 4 अँड 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या आहे, कोणती आहे? द स्मॉलेस्ट ऑड नंबर. स्मॉलेस्ट ऑड नंबर फॉर्म बाय युजिंग डिजिट. आता ऑप्शन नुसारच जायचं आपल्याला, आणि काय करायचं आपल्याला लक्षात घ्या, विषम संख्या बघायची, विषम संख्या. मग ह्या 4 पर्यायामधली सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे? 10,345 आहे. बघा, 10,345 पेक्षा हा नंबर मोठा आहे, हे येणार नाही. 10,345 पेक्षा हा पण नंबर मोठा आहे, हा पण नंबर मोठा आहे. म्हणजे उत्तर काय? ऑप्शन ए. पर्यायावरून लगेच उत्तर काढता येतं. ठीक आहे. आणि आजच्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न. तर ही नवोदयची आपण सिरीज चालू केलेली आहे. हिथून पुढचे नवोदयचे व्हिडिओ जे असणार आहेत ते आपल्या ॲपवर मिळतील तुम्हाला. ॲप कोणता आहे? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट नावाचं ॲप आहे आपलं. युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट. ते तुम्हाला कुठे मिळेल? ते तुम्हाला प्ले स्टोअरला तुम्ही सर्च केलं की तुम्हाला ते मिळून जाईल, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक शेअर करतो, त्या लिंकवर तुम्हाला ते ॲप मिळून जाईल. त्या ॲपवर तुम्हाला ह्याच्या पुढचे जे लेक्चर्स असतील नवोदयचे ते मिळतील. डेली व्हिडिओ अपलोड होतील, डेली नवोदयचे व्हिडिओ अपलोड होतील. ठीक आहे. इयत्ता 5वी नवोदय तुम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करण्यासाठी आपण हे करतोय. जे व्हिडिओ युट्यूबला टाकता येतील ते तर आपण टाकतच आहोत. मग आता शेवटचा प्रश्न बघा. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स वाय आणि झेड यांच्या किमती क्रमशः लिहा. इफ सम ऑफ नंबर्स इन इच रो. सम ऑफ नंबर्स इन इच रो म्हणजे 8 अधिक 1 अधिक एक्स, म्हणजे 8 अधिक 1 अधिक एक्स ह्यांची जी किंमत आहे तीच किंमत 8 अधिक 3 अधिक 4 चे, 8 अधिक 3 अधिक 4 चे का? तर ह्याची जी बेरीज आहे तीच बेरीज याची पण आहे, याची पण आहे, याची पण आहे. ह्या तिघांची बेरीज कशी आहे? तिघांची बेरीज, रोची बेरीज सारखी आहे तिन्ही. कॉलमची पण बेरीज सारखी आहे, म्हणजे हे उभे जे कॉलम आहेत त्यांची पण बेरीज सारखी आहे. आणि डायगोनल, डायगोनल कसा असतो? तर आपण हा जो डायगोनल पकडला, हा डायगोनल, तर ह्यांची पण बेरीज सारखी, म्हणजे सगळ्यांची बेरीज केली तर ती किती आली पाहिजे? समान आली पाहिजे. मग बेरीज जर आपण केली तर कोणाची बेरीज करता येते? तर ह्या कॉलमची, फर्स्ट कॉलमची आपल्याला बेरीज करता येते. मग बेरीज करा, 8 अधिक 3 11, 11 अधिक 4 किती आली बेरीज? 15. ठीक आहे. आता 15 बेरीज कशी आली पाहिजे? ही उभी पण 15 बेरीज आली पाहिजे, आडवी पण 15 बेरीज आली पाहिजे, सगळ्यांची. उभी पण काय आली पाहिजे? 15 बेरीज. आणि अशी तिरकी पण 15 बेरीज आली पाहिजे. काढूया बघा आता, एक्स ची किंमत काढूया. 8 अधिक 1 9. 9 मध्ये किती मिसळल्यावर 15 येईल? 9 मध्ये 6 मिसळल्यावर 15 येईल. 9 6 15 असतं. एक्स ची किंमत काय आली? एक्स ची किंमत आली 6. हिथंच लिहितो मी. आता वाय ची किंमत बघूया. आता वाय ची किंमतीसाठी मला उभं बघू शकतो मी. ठीक आहे, कॉलम बघू शकतो. 9 अधिक 1, 1 अधिक 9 10. 10 मध्ये किती मिसळल्यावर 15 होईल? तर 5 मिसळल्यावर 15 होईल. तर वाय ची किंमत किती आली? वाय ची किंमत आली 5. ठीक आहे, वाय ची किंमत 5 आली. आता वाय ची किंमत आली, एक्स ची किंमत आली. मग ही आडवी आपण बघू शकतो, आडवा पण बघू शकतो, उभा पण बघू शकतो. आडव्याला म्हणतात रो, उभ्याला म्हणतात कॉलम. तर आडव्या कॉलमची बेरीज बघा, 3 आणि 5 8. 8 मध्ये किती मिसळल्यावर 15 येईल? 7. तर झेड ची किंमत आली 7. 6 5 7. ऑप्शन नंबर ए आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. वाटल्यास तुम्ही ह्या किमती आहे ना, आपण बघूया, किमती लिहूया. एक्स ची किंमत किती आली? 6, 5 आणि 7. आता बघा, 8 आणि 1 9, 9 6 15, ह्याची बेरीज 15 आली.
3 आणि 5 8, 8 आणि 7 15, बेरीज 15 आली. 9 4 13, 13 अधिक 2 किती आली बेरीज? 15 आली. सगळ्या केसमध्ये बेरीज 15 येत आहे. उभी बघा, 8 आणि 3 11, 11 आणि 4 15, 1 आणि 5 6, 6 आणि 9 15. पुढे 6 आणि 7 13, 13 अधिक 2 15, म्हणजे सगळ्या केसमध्ये बेरीज 15 येते. आता डायगोनली बघू आपण. बघा, 8 आणि 5 13, 13 अधिक 2 15. दुसरा डायगोनल बघा, 6 अधिक 5 किती? 11, 11 आणि 4 15. तर सगळ्या केस आपल्या काय होत आहेत? सॅटिस्फाय होतात. त्याच्यामुळं आपलं उत्तर येते ऑप्शन क्रमांक ए. तर अशा पद्धतीने आपला स्वाध्याय 1.1 इथं कंप्लीट होतोय. पुढील स्वाध्याय आपला 1.2 असेल, तर तो लवकरच अपलोड होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी हा चॅनल आपला सबस्क्राईब करा.